हॅलो, नमस्कार. आलेला दिवस निघून जातच असतो, पण त्या दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक क्षणातून आपल्याला काही ना काही नवीन नक्कीच शिकायला मिळत असतं. आता हे मी का बोलत आहे, हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. पण त्याआधी आज बऱ्याच दिवसानंतर घरामध्ये गावरान भेळीचा वानवळा आला होता. आता इथे सुद्धा भेळ भेटते, पण गावच्या भेळीची जी चव आहे ना, ती चव मात्र इथे कुठे भेटत नाही. आज इव्हिनिंगला शेठ घरी लवकर आले होते. म्हटलं चला हलका-फुलका आज आपण भेळीचाच नाश्ता करूया. पण त्याच भेळीमध्ये थोडासा टोमॅटो, कांदा आणि थोडीशी हिरवी जर चटणी टाकली ना, त्या भेळीला 2-4 जरा जास्तच लागतात. आता कांदा, टोमॅटो कट करत होती, तोपर्यंत घरात तर पसारा झालाच पाहिजे ना. आता ज्या घरामध्ये लहान बाळ आहे ना, त्या प्रत्येक घरामध्ये असे छोटे-मोठे उद्योग तर होतच असणार आहे. आता भेळीचा नाश्ता एवढा छान झाला होता. शेठचं असं म्हणणं होतं की त्याच्यासोबत गरम-गरम चहा जर आणला ना, अजून जरा जास्तच मजा येईल. म्हटलं चला चहा बनवून आणूया. तर चहा बनवून आणेपर्यंत बाळाला इथे माझ्यावर जास्तच प्रेम आलं होतं. ते प्रेम का आलं होतं त्याचं कारण खूप छान आहे. कारण की आज त्याने एवढं भारी सरप्राईज दिलं होतं ना, की भेळ खात होतं आणि भेळ शेवटी सगळा नाश्ता वगैरे झाला आणि त्याने टीव्हीवर बॅट मारली आणि डिस्प्ले टीव्हीचा घालवला. आता अशा वेळी बोलताना खरंच असं वाटलं नव्हतं की असं एवढी पटकन साहजिक ही गोष्ट घडून जाईल. पण आता घरामध्ये जर लहान बाळ असेल ना, तर प्रत्येक घरामध्ये काही ना काही छोट्या-मोठ्या गोष्टी होतच असतात ते. आता याच्या रिलेटेड आपल्या यूट्यूब चॅनलला पूर्ण ब्लॉग आलेला आहे. तिथे जाऊन आपला पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सुद्धा गावरान भेळ आवडते का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एकदा नव्याने नवीन व्हिडिओमध्ये. बाय.